यांना मुक्त केलं नरक चतुर्दशीच्या दिवशी. दीपावलीचं दुसरं पाणी. धनत्रयोदशीपासून सुरुवात असते दीपावली, त्याला आपण धनतेरस म्हणतो. या नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे पहाटे भौमासूर 8 लग्न वेगळी, 16,100 लग्न. भौमासूर नावाचा एक राक्षस होता. नाना शेवटी 10 मिनिटं देऊ आपण, आरतीच्या अगोदर निवांत शांत वेळेत. त्यानं बाहुबळानं राजे महाराजे अधिकाऱ्यांच्या मुली पळून आणायच्या आणि त्यांच्यासोबत लग्न करायचं. पण 16,100 मुली अशा निघल्या, त्या यत्यांच्या होत्या, योग्यांच्या होत्या, महात्म्यांच्या होत्या. त्यांनी सांगितलं, राजा आम्हाला झोपीत पळून आणलंस, लक्षात ठेव, पण आम्ही लग्न नाहीत करू देणार तुझ्यासोबत. त्यानं सांगितलं, लग्न तुम्ही करत नाहीत तर मग मी तुम्हाला तिकडं जाऊ देत नाहीत, बंदीशाळेत ठेवल्या. दीपावलीचं दुसरं पाणी. धनत्रयोदशीपासून सुरुवात असते दीपावली, त्याला आपण धनतेरस म्हणतो. या नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे पहाटे भौमासुराला त्याला नरकासूर नाव पडलं आणि यांना मुक्त केलं. म्हणून त्या दिवशी सूर्योदय व्हायच्या अगोदर आंघोळी करत असतात. सूर्योदयाच्या अगोदर त्या दिवशी आंघोळ करायची असते. असो, ह्या 16,100 स्त्रिया होत्या. अत्यंत वय झालेलं, जटा पिंगड झालेल्या, कृश शरीर झालेलं. विचारलं कृष्णाला, जावं कुठं? ह्या शांत बसल्या नव्हत्या बंदीशाळेत, सारखं भगवंताचं नामस्मरण केलं, काही ना काही व्रत केले, जगाचा मालक प्राप्त झाला. कुठं जावा? काहीनं सांगितलं, देवा आमचे वडील वारले असतील, काहीनं सांगितलं असेल आमचा भाऊ वारला असेल, भाऊजाई वारली असेल, कोण कोणाचे भाचे येतं, कोण कोणाच्या भाच्या सुना, कोण आम्हाला सांभाळणार आहे? देवानं सांगितलं, मी सांभाळतो. देवा आम्ही काय म्हणून तुमच्याकडे यावा? याच्या जाचातून निघावा आणि तुमच्या बंदीशाळेत पडावा? देवानं सांगितलं, तुम्हाला तसं नेणार नाही, तुम्हाला पत्न्या म्हणूनच नेतो. देवा तुमचं वय काय, आमचं वय काय? कृपा कटाक्षेने आलेले तारुण्य देशीत आल्या तात्काळ. आणि एक स्त्री आणि एक कृष्ण, ते 16,100 लग्न झाले. त्याच्यापैकी एक लग्न अत्यंत नाविन्यपूर्ण, 2 लग्न. सत्रजिताची कन्या सत्यभामा हिच्यासोबत लग्न केलं. सत्रजित मरण पावला, प्रशन मरण पावला. तो शिमंतक नावाचा मणी सत्यभामेच्या वडिलाचा आहे. तो प्राप्त झाला जामवंताकडं. ती जामवंती प्राप्त करण्यासाठी पंढरपुरातल्या मालकानं 27 दिवस कुस्ती खेळली. 28व्या दिवशी ती प्राप्त झाली जामवंती. बघा, क्रांती केली. विदर्भ देशाचा राजा भीष्मक नावाचा राजा. भीष्मकाला रुक्मिणी नावाची कन्या, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेशी, रुक्मी असे पुत्र होते. रुक्मे हा ज्येष्ठ पुत्र होता, भीष्मक राजाचा ज्येष्ठ पुत्र. माझ्या रुक्मिणी आईसाहेबांची सोयरीक शिशुपाळाशी केली. आणि रुक्मिणी आईसाहेबाचं चित्त मात्र भगवान कृष्ण परमात्म्यावर होतं. एकाने विचारलं, का हो रुक्मिणीला कृष्ण कसं काय माहीत झाला? तर द्वारका नावाच्या नगरीतून काही साधू महात्मे योगी जपी तपी ज्या वेळेला भीष्मक राजाच्या नगरीत यायचे त्यावेळेला कृष्णाचं चरित्र सांगायचे आणि ते ऐकून आणतात. आता हे तुमच्या आमच्यासाठी नाटक आहे, पण ती अवतारच घेऊन त्याच्याकरता आली ना, ती लक्ष्मी आहे ना. आपण हे विनाकारण विचकीनं चुकीची गोष्ट आहे. मग त्या दिवसपासून कृष्णावर अतूट श्रद्धा. वरिले सावळे परब्रह्म. एका साता किंवा एका पाचा शतावरी, 1 नाही 2 नाही 7 नाही 5 नाही 100 नाही, जोपर्यंत जन्म होईल तोपर्यंत मी त्यालाच वरील, त्याच्या व्यतिरिक्त कोणासोबत लग्न नाही. आणि इकडे तर भावानं शिशुपाळाशी सोयरीक केली. सुदेव नावाचे एक महात्मा होते, फार अधिकारी होते देवा महात्मा. सुदेव नावाच्या महात्म्याकडे एक प्रेमाचं पत्र लिहिलं. त्या पत्राचा ग्रंथ आहे रुक्मिणी स्वयंवर म्हणून. आपल्याला आता ते भागवतातलाच प्रसंग आहे.
पण कधी कधी रुक्मिणी सोयीवर जरी लावलं तरी 7 दिवस लागतात. भागवतातले काही श्लोक बाजूला केले रुक्मिणी सोयीवर, तर त्यालाही 5-7 दिवस. भागवत कसं होईल आपल्याला? त्रोटक कथा तुमच्या पुढे मांडत राहतो प्रवचन स्वरूपात. मग ते प्रेमाचं पत्र घेऊन द्वारकेत गेले. भगवंतानं ते पत्र वाचिलं. काय स्नेह होता त्या पत्रामध्ये. ते पत्र वाचित असताना द्वारकेतले मालक रडत होते. इतकं प्रेम त्याच्यामध्ये पाझरत होतं. पत्राच्या पाठीमागं लिहिलं, मी तुझा स्वीकार करील. त्या सुदेव नावाच्या व्यक्तीला विचारलं कुठं जात असतात, काय करत असतात. संपूर्ण पत्ता दिला, थांग पत्ता सगळं झालं. ते आले वापस. वापस आल्याच्या नंतर चेहरा बघितल्याबरोबर रुक्मिणी आईसाहेबाच्या लक्षात आपलं काम झालं. आणि देवाचं पत्र टेकलं, घेऊन जातो. आनंद वाटला. आला शिशुपाळ. 5 दिवसाची हळद. हळद बी काय काढी पाहणं किती 5 दिवसाची. ठीक आहे म्हणजे. पण रुक्मिणी आईसाहेबाने विचार केला, याच्यासोबत हळद लागूच द्यायची नाही. वैद्या सुची भूयो व्याधीजन्य कृतो, हा आजारपणाचं नाटक केलं. उत्तरेश्वरबाई हा आजारपणा झाकण्यासाठी मदत कोण केली माहिती का? सुजया नावाची मैत्रीण होती. रुक्मिणीची मैत्रीण होती सुजया, आणि द्रौपदीची मैत्रीण होती सुप्रभा. ही सुजया नावाची जी मैत्रीण होती का, ही मागच्या जन्मात विभीषणाची कन्या त्रिजटा होती. सीतेला रावण मारल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रासोबत जिने वाटे लावलं का, त्या त्रिजटेनं सांगितलं, या जन्मात तुला मी वाट लावते, पुढच्या जन्मात काय. तर सीतेनं त्याच वेळेला वचन दिलं तर पुढच्या अवतारात सुद्धा मला माझ्या मालकासोबत वाट लावायला बाई म्हणून ती एकटीच असशील. रुक्मिणीला कृष्णासोबत वाट लावायला एकही बाई नव्हती. सगळ्या करवाल्या मंदिरातच डोळ्यात कुंकू गेलो, तिथंच बसले. ही एकटीच होती, हुशार होती. ही त्रिजटा किती हुशार होती सांगू तुम्हाला. विमानात 14 येतं, 14 विमानात 14. त्याच्यापैकी प्रभदत्त नावाचं एक विमान होतं. एक तत्वकुंभ नावाच्या व्यक्तीने विमानं तयार केली 14. आता ही टपराची विमानं खूप येत ना, त्याबद्दल काही दुमत नाही. ह्या विमानात आम्ही बऱ्याच वेळेस बसण्याचा योग आला. एकदा आम्ही द्वारकेला गेलो होतो. गणेशराव लाटे, शिवाजीराव लाटे, बळीभाऊ कवळे, बंडू मामा कवळे, आम्ही 7-8 जण द्वारकेला गेलो. त्या अहमदाबादून विमानात बसलोत. मुंबईला यायला की लागलीच वार्ता आली, वातावरण थोडं खराब आहे, मौसम खराब आहे, अपनी अपनी पेटी लगा लो, मौसम बहुत खराब आहे. अरे म्हणलं बाळ्या जातो रे बापा, आता काहीच खरं नाही बापा. आणि विमान तर समुद्रावरून चाललं, ते काय खाली उतरिता येत नाही, झाडावर टेकता येत नाही. म्हणलं कोणी कोण बुद्धी सुटली बापा, मस्त रेल्वेने जायचं, काय बसायचं, पैसे आगाव गेले, मारायचं काम आहे ते. मौसम खराब आहे, कृपया अपनी पेटी लगा लो. आणि ते सांगणार मस्त सांगत जसं त्याचं दगडाचंच शरीर आहे. मी तर वच 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 लगेच थोड्या, कृपया यात्रीगण ध्यान दीजिए, आप थोडी ही देर में आपलं विमान इथे इथे उतरणार आहे. ती वेगळ्या भाषेत सांगते, ती मला कुठून येईन भाषा ती, आणि मला गरज बी काय त्या भाषेवर नाही का नाही. काय आगाव काय करत, संन्याशान लुगड्याचा भाव कशाला विचारायचा. मला इतकं येतंय, मला ती भाषा शिकायची काय गरज आहे का नाही, काही गरजच नाही ना. मला काय विमान चालक व्हायचं का काय व्हायचं, ज्यायला गरज ती कशी शिकतील, काय करायचं आपल्याला. 14 विमान, त्याच्यापैकी प्रभदत्त नावाचे. ही त्रिजटा सुजया नावाची मैत्रीण किती हुशार. एकदा रावणानं प्रभदत्त नावाच्या विमानात सीतेला बसवलं. त्या दिवशी रामाचं डोकं कापून आणलं होतं. खोटं, खरं नाही. सीतेला भाव असा लक्षात आला की आपले मालक खरंच गेले काय. पण सीता हुशार होत्या. रावणानं मायावी राक्षसापासून तयार केलेलं रामाचं कापलेलं डोकं, त्याच्या डोळ्यातून पाणी आलेलं चित्र तयार केलं. सीतेच्या लक्षात होतं क्षत्रिय पती आहे माझा, आणि क्षत्रिय मरताना रडत नसतात. त्या दिवशी लक्षात आलं की राम जिवंत आहे. पण बायकांचं मन कोमल असतं. आपल्या भारताची स्त्री कोमल अंतकरणाची. हो, कधी कधी येडेवाणी करतात, हा भाग सोडून द्या. पण कोमल अंतकरणाची स्त्री आपल्या देशातली, खरंच खरंच कोमल अंतकरणाची. बघ
त्या विमानात सीतेला टाकलं. विमानात राक्षसने उचलून टाकत असताना त्रिजटेला जरासं दुःख वाटलं. बाई माझा काका लयच वाईट आहे ग, त्यानं आधीच तर 80,000 बायकासोबत लग्न केले, हिच्यासोबत बाहुबळानं लग्न करतो का नाही. पण विमानात टेकल्याच्या नंतर त्रिजटा हसू लागली. आता मात्र नाना सीतेच्या अंतःकरणात शंका आली. मागचं सांगतो बरं. ही सुजया नावाची किती अधिकारी पोरगी, प्रधानाची कन्या म्हणून जन्माला. मग सीतेनं खाली उतरल्या, वेगात सांगतो, आणि त्रिजटेला विचारलं, मला उचलून टाकताना तू रडू लागली आणि विमानात टाकले हसती का? म्हणली ह्या राक्षसनी देखता कसं सांगू, जरशी लांब चल ना. झाडाच्या आडंगी घेतलं सीतेनं व त्रिजटेनं, आणि त्रिजटेनं सीतेला सांगितलं, माय तुला विमानात उचलून टाकत असताना रडू याच्याकरता येत होतं, माझा काका जरा हलकट आहे म्हणून रडू आलं. आणि ह्या विमानात तू बसल्याच्या नंतर मी हसले कशा करता, त्याचं कारण ह्या विमानाची अशी खासियत आहे, ह्या विमानाला विधवा स्त्रीचा पाय लागला की विमान जळून जाते. त्या विमानाचं नाव आहे प्रभदत्त. ह्या विमानाला विधवा स्त्रीचा पाय लागल्याच्या नंतर विमान जळून जाते. तो विमानात बसल्याच्या नंतर विमान जळत नाही, याचा अर्थ राम जिवंत आहेत. कोणाला कळत होतं माहिती उत्तरेश्वर? त्रिजटेला. तीच त्रिजटा पुढे प्रधानाची कन्या सुजया म्हणून जन्माला आली. कधी कधी मागचं लक्षात ठेवत जाणं, आणि जो माणूस मागचं लक्षात ठेवतो तोच माणूस वापस येत नाही नाना. हो, तुम्ही जे मोठे झालात ना, तुमच्या मागचं ध्यानात आहे. माणसानं परिस्थितीतला 1 रुपया गाडीच्या चाकासारखा समजायचा, तो माणसाला पुढचा रस्ता गोड कळत असतोय. हो, नाही तर आधात्री जरा आल्यावर माणसं काय गुडघ्यानं लोट, कुठं तांगड्यानं लोट, कुठं कशानं लोट, कुठं कोपरानं लोट. अरे 9 नक्षत्र पडलेला पाऊस पाणी पुरत नाही, तू काय येडवण करायला. मी बोलून गेलो एके दिवशी, पैसा देव नाही नाना, पैसा संत नाही, पण संत आणि देव या दोघाच्या नंतर जगात कोणती शक्ती मोठी असेल? त्यांना पैसा नावाची शक्ती. किती मोठा सुंदर कार्यक्रम, किती मोठा सुंदर कार्यक्रम. प्रत्येकाच्या तोंडातून हेच पडल. नाना याच्यासाठी काकाला पेरावं लागले. अण्णा कसा मोठा होईल त्याचा कार्यक्रम? होय कराड माऊली, कुठून आले तुम्ही भागवत ऐकायला? पेट्रोल पंप तुमच्या चुलत्याचा थोडाच होता वाटात. अर्थ नावाचा पुरुषार्थ मोठा, याच्या विरोधात नाही. याच्यासाठी मागची जाण ठेवायची. तो व्यान मग माणूस पुढं होत असते. खुर्दाच काही माणसाचे जरासं आल्यावर घरी जेवच न. जो पैसा लेकरा बाळात जीव देत नाही, तो पैसा कधीच संसारात सुख पडू देत नसतो. म्हणून अग्नीच्या साक्षीनं, पंचतत्वाच्या साक्षीने, सोयऱ्या धाऱ्यांच्या साक्षीने आपण जिला लक्ष्मी म्हणून घरी आणतो, तिनं केलेला स्वयंपाक नवऱ्यानं जेवावा, त्याची संपत्ती कायमस्वरूपी टिकत असते. ती वाट पाहतीच आहे, आता येतील, आता येतील, आता येतील, आता येतील. हो, बायकोन केलेलं जेवलं पाहिजे संतोषराव. लक्ष्मी म्हणतात त्याच्यात, तिला लक्ष्मी म्हणतात, लक्ष्मी म्हणतात. मी तर खूप पाहिले, तुम्ही पण काय पाहिले असतील. डोंगर राई सारखे झालेले, आदळली माणसं, आदळले. घसरलं एकदा पुन्हा विषय नाही. त्या सुजयनं फार मदत केली. लग्नाचा दिवस आहे, संध्याकाळी गोरज मुहूर्तावर लग्न होतं. एक अभिजित नावाचं मुहूर्त शिल्लक आहे बरं, त्याला शास्त्राधार आहे. अभिजित गोरज मुहूर्त कशाला म्हणतात माहितीये का? शेतातून गायी चरून घरी यायच्या वेळेला गोरज मुहूर्त म्हणतात. देवा एक अभिजित नावाचं आहे मुहूर्त, ते सुद्धा आहे.
आणि मग आता काही काही माणसं म्हणतात नाही रविवाराचे आमच्या पाहुण्याला नोकरीचे देवबाप्पा हेच काढा. आता देवबाप्पाला काय काढा म्हणल्यावर मग काढावंच लागतं रघुनाथ बाबा देवबाप्पाला. काय त्याचा काय दोष असतो बिचाऱ्याला. मुहूर्ताचा फार मोठा आधार आहे आपल्या संस्कृतीमध्ये. ते मुहूर्त टळता कामा नये. लग्नाच्या अगोदर एक आंघोळ असते. त्या आंघोळीच्या वेळेला शिशुपाळ स्नान करत होता. रुक्मरथ नावाचा भाऊ रथात आपल्या बहिणीला घेतलं आणि गावाच्या बाहेर जगदंबेचं अधिष्ठान होतं. त्या जगदंबेच्या पूजा करता रुक्मिणी आईसाहेबाला घेऊन गेले. सुदेव नावाच्या महात्म्याच्या लक्षात होतं. तिथं पूजापाठ वगैरे सगळं झाला. खना नारळानं जगदंबेची वटी भरली. सर्वमंगलमांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. कामेश्वरी वज्रेश्वरी प्रियजना विमला कमला चंडा विचंदा महाचंडा कुंडः सर्वस्थिताः जगदंबा भयस्थितो प्राणेश्वरी भयव्यापा जगदास्थितो जगदानंद कंदपदयो माया विन्यासकृतुच्चनो यत् आपांपति निरायां विश्वधात्री सकलस्थिता जगदंबास्तमस्तुभ्ये. गोड जगदंबेची पूजा केली. ताट टाकून दिलं खाली. ताट पडल्याबरोबर दोघीच सावध होत्या, लक्ष्मी आणि सुजया. बाकी बेसावध. हळीत कुंकू सगळ्याच्या डोळ्यात. त्याच्यात एक तोत्री होती. माय रुक्मिणी सान तुथू दोण्यात घेणं ग बाई. डोळे चोळीत चोळीत रुक्मिणीनं 3 प्रदक्षिणा घातल्या. सुजयनं सांगितलं ताई जगाचा मालक रथात बसलाय. एकटाच होता. रथात प्रवेश केला आणि जाता जाता सुजयनं सांगितलं देवा सांभाळा आमच्या बहिणीला मैत्रिणीला. निघाला रथ. रुक्मरथ नावाचा भाऊ रथ घेऊन घरी गेला आणि शिशुपाळ आंघोळ करू लागला. चौरंगच पालथा गेला. म्हणला गेली नवरी. आजही नवरदेवाचा चौरंग पालथा करते. अरे नालाय का, त्या नवरदेवाची नवरी कृष्णानं पळून नेली म्हणून चौरंग पालथा याची तिथंच मारायली ना. काही अपशकुन करतात माणसं. 5 दिवस शिशुपाळाला सुंबाची बाजच नव्हती. नुसती बाज बिना इनलेली. त्याच्यावर चादर. तो बाजावर बसायला जायचा आणि मुंडक्यावर पडायचा. त्याला करंजा दिल्या तिखटाच्या, त्याला लाडू दिले मिरच्याचे. बेजार केलं त्याला. त्याला द्यायचीच नव्हती रुक्मिणी. शिशुपाळ रथात बसला. रुक्मिणी नावाचा जो भाऊ होता त्यानं पण केला कृष्णाला मारून लक्ष्मी घरी आण रुक्मिणीला आणीन तरच मी नगरीला तोंड दाखील. कसं मारता येईल. बोकड्याचे की किती शिंग मोठे झाले तर शिव मरत असतो का. आणि म्हणून त्यानं भोजकट नावाचं नगर निर्माण केलं. त्याला घरी येता आलं नाही. त्याला मारणार प्रभू. तेवढ्या अवकाशात रुक्मिणीनं पदर पसरला. देवा माझ्या लग्नात माझा भाऊ मारू नका ना. म्हणून त्याची अर्ध मिशी आणि अर्ध डोकं भादरलं आणि त्याला तिथं ठेवलं. त्याने भोजकट नगर निर्माण केलं आणि तिथं थांबलं. पुढे गेले. काय लग्न देवाचं. माझ्या विटेवरच्या मालकाच्या रुक्मिणी आई साहेबाच्या लग्नासोबतचा सोहळा आपण सुंदर ऐकू. तत्पूर्वी ज्यांच्याकडे फुलं असेल त्यांनी शेजाऱ्याला द्यायचं. हा देवावरचा हार आहे. बाकी दुसरे काय असतील तर एखादे हार द्या. हे तर मला घातलेले इथे नको. आई साहेबांनी लग्नाच्या आधी अर्ध्या तासानं सांगितलं मालक माझे बाबा माझ्या लग्नाला असावे. कोण होते तिचे बाबा. भीष्मक राजा नाही, समुद्र. देवानं मोठ्या आनंदाने एक पत्रिका लिहिली. सुवर्णाक्षरातली पत्रिका. आणि समुद्र 7 समुद्राला पत्रिका देऊन टाकल्या. 7 समुद्रांना लग्नाला आले. असाच जसा समुदाय बसला आपल्या लग्नामध्ये. एकीकडे महिला एकीकडे पुरुष, इष्ट मित्र सज्जन सखी सोयरी धायरी मंडप किंडप थाट. देवाचं लग्न म्हणल्यावर काय तिथं बघायचं काम आहे. अहो त्या कार्याच्या पूर्तते करता प्रत्यक्ष विश्वकर्मा होते. काय मंडप दिला असेल विश्वकर्म्यानं. नियोजन लावण्यासाठी गणपती बाप्पा होते. पाक निष्पत्ती करता प्रत्यक्ष अन्नपूर्णा माता होत्या.
स्वागत कक्षाच्या ठिकाणी भगवान शिवजी आणि ब्रह्मदेव उभे होते आलेल्या पाहुण्यांचा आदर सन्मान करण्यासाठी. काय लग्न असेल ते, काय थाट असेल. आपल्या लग्नाने इतका थाट आहे. नवरदेवाला जर जास्त नाचा वाटलं तर मग आधीच जेवून घ्यालेत. काल एक असं प्रकरण घडलंय, असं कधी घडू नये. इतका नवरदेव नाचला, इतका नवरदेव नाचला, इतका नाचला नाना, घोड्यावर दारू प्याला. अख्खं गाव सांगत होतं नवरदेवाला, नको रे, चल मंडपात, चल मंडपात. शेवटी गावात बनकर अण्णा तुमच्यासारखा एक वयस्कर माणूस उठला आणि एका पाहुण्याच्या पोरान म्हणला, अरे पोरगी लय चांगली, करणं लगन. 20 मिनिटात तर हळद लावली त्याला. आणि मंगलाष्टक ऐकू गेल्यावर एकाची उतरले होते. नवरदेवाला म्हणला, गावात एकच लगन आहे, मंगलाष्टक कसं काय सुरू येत रे. त्याची उतरल्यावर कळालं त्याला, तोरक नाही कळालं. आणि मग घोडं मंडपाच्या तिथं आणलं, तोरक तर शेवटचं मंगलाष्टक झालं. आता सावध सावध काढून द्याला नवरदेव घरी, काढून द्याला. काल परवाचीच घटना आहे, काल परवाचीच. हो, मला मोबाईल नाही आणणं भारी, पण मेमरी कार्ड लय टाईट, निरोप येतात माझ्याकडे पटकन. काय गरज आहे, एक जणाला रस प्यायचा, म्हणलं उसकावून लावला, म्हणला रसासाठी. अरे 10 रुपयाचा गिलास आहे ना, येडपटीच का काय तू. तर काजूचं रान नांगरलं, ऊस लावलास. एरंडाचं काढून ऊस लावा, पण काजू काढून टाकले ऊस लावला आहे का नाही. ऊस वाईट आहे असं म्हणायचं नाही. असो, अशा जर मुली चतुर झाल्या, हुशार झाल्या, नालायक मुलांना चपराक बसेल, हलकट मुलांना चपराक बसेल. आपल्या मुली मोठ्या होणं गरजेचं आहे. या देशाच्या नारीच्या पायातली चप्पल जिच्या सरळ आहे, या देशातल्या नारीची चप्पल जिची सरळ आहे, तिच्याकडे कुठल्याही नराधमाची पाहाची ताकद नाही. म्हणून चप्पल सरळ ठेवा मुलींनी, आचरणाची. गोड ऐश्वर्या दिदींनी वक्तव्य केलं. स्टेज करेज आहे. उद्या भविष्यात एखाद्या मोठ्या आधिपत्यावर गेल्याच्या नंतर उपदेश करण्याचं माध्यम, कारण कुठल्याही क्षेत्रात असो, बोलणं अत्यंत गरजेचं असतं. तिला धन्यवाद देतो. हे 7ची 7 समुद्र लग्नाला आले. बाहेर थांबल्याबरोबर बघितलं, देवाच्या लग्नाकरता काही अधिकारी लोक आलते. सगळ्यांनी सांगितलं, देवा हे सागर जर इथं मंडपात आले तर मंडप उडून जाईल, सगळे बुडून जातील. देवानं सांगितलं तिकडंच थांबा. लक्ष्मीनं सांगितलं, सगळे पाहुणे मंडपात, माझ्या बाबांना तुम्ही पत्रिका दिली ती तिथं कसे थांबतील. देवानं विचार केला, आपण हिचं ऐकून पत्रिका दिली. अंगावरचा एक रोम काढा आणि त्या रोमाच्या खड्ड्यात 7 समुद्र बसिले. नवल केवडे केवडे, नकळे कानवाचे कोडे. काय दिव्य सुंदरचं लग्न आहे. राजा भीमक रुक्मिणी सनयनी, देखो नि चिंता करी. ही कन्या सगुणावरा नृपवरा, कवनाशी म्या देवी जे. आता एक विचार श्रीकृष्ण नवरा, त्याशी समर्पू म्हणे. रुक्मा पुत्र वडील ज्येष्ठ त्यासी पुसणे. कुर्या द्वयोर मंगल वधुवरे, शुभम भवतु सावधान. एकच पाकळी, सावधान. शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान. हे रंबा गणनायका गजमुखा, विघ्नेश्वरा मोरया. वा वा. संगे घेऊनी शारदे, कार्यासया धावून या. येऊ दे स्वामिनी, माता कुलस्वामिनी.
शुभमंगला सावधान सावधान शुभमंगला सावधान. म्हणा एक मंगलाष्टक. शुभमंगल सावधान गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेंद्र तनया चरमन्वती वेदिका क्षिप्रावे त्रवती महासुर नदी ख्याता दया गंडकी पूर्णान पूर्ण जलेन समुद्र सरिता कुर्यात् द्वयं मंगलम वधुवरे सावधान निधिया निधिपदे जयाश्वजिति बलो निधिजनार पुनितो भयजना ब्रह्मासा वित्रियो न सत्यवसतियो गिरिजापते शंकरा विष्णवे ना रमाभयो पुनितचं सिद्धिर्विनायकं मुग्धानां शचिपुरन्दराभयजनो वृष्णिरोर्भयततिव्यालसुधाभय छन्दभयाभय जायन्ति राजाश्रयभयमण्डितसुधा वैद्यकीयो भय जायन्ते भवो प्रणतिनिमुच्यत भयो कृषिकर्मा भय जायन्ते परमार्थो भय शस्त्रसुधा भय व्यालाक्ष भय जायन्ते विमदनिकृतजनि सकलदिशुधि जयप्रजनो भयञ्जना व्यालाक्षा भय सकलसुधा वैष्णवजनयन हिताय च यतितपिदौघी अनुरागी भय छन्दभया भय जायन्ते नवदाम्पत्या सकलसिधा द्वैपायन सकलेषु रमावल्लभे सकलसिधा रमावल्लभे सकलसिधा रमावल्लभे सकलसिधा कुर्याद्वैर्मङ्गलवधुरे शुभं भवतु सावधान. जरा आवाज खराब झाला आज माफी असावी. आणि देवा आता वेदीचं मंगलाष्टक शेवटचं म्हणा. मी याच्याकरता सांगतोय अशीच मंगलाष्टकं कोणाच्या नातवाचं लग्न राहिलं असेल, कोणाच्या मुलीचं असेल, कोणाच्या मुलाचं असेल, अशी मंगलाष्टक म्हणा. पाया पडतो तुमच्या. दुसरी बास्कळ मंगलाष्टक म्हणू नका. तोंडजोड म्हणा वेदीचं. आता सावध असता काय असेल ते शेवटचं मंगलाष्टक म्हणा तुम्हाला जे म्हणा. शुभमंगल सावधान आली लग्न घटे समीप नवरा घेव ओनियावा घरा गृह्योक्ते मधुपर्क पूजन करणे अंतर पटाटे धरा दृष्टान दृष्टना वधूवरान करिता दोघे करावे उभी वादंत्रे बहुगलबलान करणे कुर्याद सदा मंगलम सावधान. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव
विद्याबलं दैवफलं तदेव लाभस्मि पते मनसा स्मरामि. शुभमंगल सावधान. वर यात करून वाजवा नाही का? या पंढरपुरात काय वाजत गाजत वाजत गाजत लगीन देवाचा लागत. वाजत गाजत लगीन देवाचा लागत. या पंढरपुरात या पंढरपुरात पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्यात बासिक लगीन देवाचा लागत. सोन्यात बासिक लगीन देवाचा लागत. सोन्यात बासिक लगीन देवाचा लागत. राजा भीमकाला होत्या नवजनी कन्या. लाडाची रुक्मिणी दिली पंढरीच्या राण्या. पंढरीच्या राना पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्यात बासिक लगीन देवाचा लागत. सोन्यात बासिक लगीन देवाचा लागत. सोन्यात बासिक लगीन देवाचा लागत. ए आजा ए आजा. हा, 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 ताल ताल ताल. जलाल बाबा उरिया. हा हा बारीक 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 बारीक. क्या बात है क्या बात है. हाँ ठोके अण्णा. हा 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 हा. शाहीचा आवाज द्या मोठा शाहीचा आवाज. ताल बारीक जरा. ए उमेश पोरं पोरं चला. उमेश चला. ए तरुण पोरं उठा रे तरुण पोरं.
कृष्ण भगवान की जय. आमच्या मोहन महाराजांनी गोड असा सुंदर पकवाज वाजिला. आमच्या अण्णांकडनं त्यांना बक्षीस. वा. आणि नाचायची संधी इथंच आहे. नालायकाच्या पुढे नाचण्यापेक्षा जगाच्या मालकासमोर नाचावं इतका आनंद आहे. याच्या पलीकडे दुसरा कुठं आनंद आहे? पुढं नाही नाचायचं, इथंच नाचायचं. ब्रह्मांडाच्या मालकाचा दिव्य असा लग्न सोहळा आपण श्रवण केला. जगताप परिवाराला कोटी कोटी धन्यवाद. आज एक पुन्हा महाराज आलेत. आदरणीय पूजनीय वंदनीय समाधान महाराज रिंगणगावकर महाराज सुद्धा या ठिकाणी आलेत. जगताप परिवाराच्या वतीनं, माझ्या वतीने, आम्हा सर्व मुनिजनांच्या वतीनं त्यांना कोटी कोटी धन्यवाद. आमचे आदरणीय जलाल महाराज सुद्धा आलेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. वा गुरुजी असतील आदी करून सर्व मंडळी, सर्वांना प्रणाम करतो. पंचक्रोशीतून इतक्या दुरून सर्व आलेली माणसं, काय किती प्रेम आहे, किती आनंद आहे. नाना रक्ताच्या नात्यातल्या लग्नाला सुद्धा कधी कधी माणसं वयाच्या मर्यादेनं कंटाळा करतात. बघा, परवा अण्णा असतील, त्यांचं वय काय असेल. सगळी मंडळी कुठून आले हे माऊली, इतक्या दुरून. कराड माऊली, जानप काका असतील आदी करून हा सर्व जो परिवार आहे. आणि कृपया आता आरतीचं नियोजन आहे. तोबे अण्णांनी 2 मिनटं वरी यावा. यांना आमच्या पक्षात घ्यायचे आज. हॅलो. श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गाई आले त्या हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ स्वाद रसे जे सोज्वल. आत्मा राम मुनी सकळ सेवुनी झाले जन सुफल. पहा पर्वणी आली आवनी किया गहरणी भव जल तरणी ते पतिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. हे तन्मय. वाणी सार्थक हरि गुण गावोनी. शास्त्र पुराणे मुकुट मनी परम प्रेमा मृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता. मोक्ष तत्वता देहाता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. गमते जनु मानस तीर्थ. द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित. विहरे हरिहंस चिचित. लोक सुखमळे संत द्विज कुळे. सेव निरमले भाग हरपले रस पिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा. प्राणची कीर्तनकाराचा देवा कविवर संताचा. जनुबोधाचा स्वयं प्रभेचा. द्वादश कळिता रव्यांतरीचा तमारता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वे
ते जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथई वदते कृष्णपदी ठेवो माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि लोटांगण वंदिन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगनानंद भोजन भागवाली विठ्ठल रघुमाय ढोबा रघुमाय 2 मिनिटं कोणी जायचं नाही फक्त अर्धाच मिनिटं भजन करायचं तुकाराम 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 हात वरी करा